हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हा सर्वांना थंबनेलवरून तर नक्कीच समजला असेल की काय आहे. आज मी जातो आहे माझ्या कुलदेवीच्या दर्शनाला. म्हणजे हा नवरात्रीचा षष्ठीचा दिवस आहे, म्हणजे 6वा दिवस आहे. पण हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत थोडासा उशिरा येतोय. आता मी ठाण्याला जे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे ना, तिकडे आता मी जातोय. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की जाऊ, 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 पण काय त्याला योगच नाही यायचा. तर मग मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण म्हटलं की आपण जाऊया. तिथे हे गडकरी नावाचं एक तलाव आहे. स्टेशनपासून थोड्याशाच अंतरावरती तुम्ही सहज जरी चालत आलात ना, तर इथे तुम्हाला हे दिसेल गडकरी तलाव. खूप मोठं आणि सुंदर तलाव आहे. तिकडनं एकदम मी प्रॉपर तुम्हाला असा रोड सांगत नाही आहे, कारण बऱ्याचदा इश्यूज होऊ शकतात की मी तुम्हाला एक दाखवेन आणि कुठल्या दुसऱ्या रोडनीसुद्धा तुम्ही जाल. म्हणून मी प्रॉपर इन्फो तुम्हाला याच्यात देत नाही आहे. पण हे जे तलाव तुम्हाला दिसतंय, तिकडनंच आपल्याला सरळ असं छान मस्त चालत जायचं आहे. आम्ही पण दोघं जणं काय आम्हाला काय एवढं माहिती नव्हतं. ठाण्याला तसं म्हणजे काय असेल तर आम्ही येतोच. पण एवढं मंदिरामध्ये वगैरे मी कधी गेलो नाही. पण तुम्हाला हा व्हिडिओ बघत आजूबाजूचा जो लँडमार्क आहे किंवा काय बाजूलाच काही स्टोअर्स दिसतायत तुम्हाला, तर त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की कुठल्या रस्त्याने आपल्याला कसं जायचं आहे, काय आहे ते. आता हे मी का सांगतोय, तर आमच्यासारखी जी मुलं आहेत कॉलेजची, जर त्यांना जायचं असेल तर ते लोकंसुद्धा अशा प्रकारे जाऊ शकतात. तर हे बघा, इथे हे एक नाट्यरंग मंदिर होतं. हे ह्याचं नाव एकदा मी ऐकलं होतं, तर म्हणून ते दाखवत होतो मी की असं आहे म्हणून. आणि ते ठाण्याला होतं. नाहीसे ते ठाण्यात होतं. तर हे ठाण्यात होतं हे मला माहिती नव्हतं. असो, पण आता हळूहळू आम्ही चालत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही ऑटो रिक्षा का केली नाही, कारण आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं की ठाण्यात आम्ही जेवढं जातोय आतमध्ये, तर तिथे काय आहे. कारण आता नवरात्र आहे, तर छान छान वस्तू कुठे काय असतील किंवा कुठले स्टोअर्स कुठे काय, तर त्याची आयडिया वेळ सुद्धा मिळते. चालल्यानंतर आम्ही फायनली देवीच्या मंदिराकडे आलेलो आहोत. खूप स्ट्रगल करत काही बघत आम्ही आलेलो आहोत देवीच्या मंदिराकडे. आणि मी स्वतः खूप एक्सायटेड आहे, कारण गर्दी माझ्या मते आहे गर्दी थोडीफार आहे. असं ते गर्दीशिवाय पटकन कुठं जाऊ दे काय असेल ते. पण देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता. देवीच्या मंदिराचा कळस, असं म्हणतात की देवाचं दर्शन घेण्याआधी देवाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, आणि तेच आम्हाला पहिलं घडलंय. त्याच्यानंतर मग थोडंफार चालत आल्याच्यानंतर मंदिरात आलो आणि त्याच्यानंतर मग तिथे ना मी ओटी मी घरनाच घेऊन आलो होतो, कारण मी बाहेरची कधी अशी ओटी घेत नाही सहजासहजी. घरनाच सगळं माझं रीतसर मी छान सगळं तयार करतो आणि मगच ते आणतो. बघा, मी खण घेतला होता, जे तुम्हाला मी खण दाखवले होते आपले महावीर एम्पोरियममधून मी ते घेतले होते दादरला. तर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यानंतर मग तांदूळ, नारळ, अगदी डिटेली वस्तू मी सगळं, विड्याची पानं, सगळंच्या सगळं मी घरनाच तयार करून आलो होतो. आणि बाहेर आम्ही तयार करायला वेळच नाही मिळाला. पटकन आम्ही लाईनीमध्ये आलो. म्हटलं अजून जर गर्दी झाली की मग मग आम्ही तिथेच अडकलो. म्हणून मग मी काय केलं, म्हटलं आतमध्ये जाऊ आपण लाईनीत आणि मग तिकडनं मग आपण ओटी तयार करू. तर देवींना तुम्हाला सर्वांना माहिती आहे, चणे खूप आवडतात किंवा चण्यांचे पदार्थ देवींना खूप आवडतात. म्हणून प्रत्येक देवीला मी चणेच घेतलेले आहेत आणि छान मस्त देवी आईची ओटी तयार केली. भले आपल्याला तुळजापूरला जाता नाही आलं, पण असं जिथे तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल, प्रति नावाने तरी असेल, तर तुम्ही तिकडे नक्कीच जा. आणि मी तर स्वतः मोठं भाग्यवान समजेन की देवीचं छान मस्त बोलवणं आलं मला आणि मला जाता आलं. पहिल्यांदाच मी आयुष्यात पहिल्यांदा ह्या मंदिरात आलो आहे. कधी याआधी पण आलो नव्हतो. अगदी तुळजाभवानीचं मंदिर आहे आपल्या मुंबईमध्ये, ठाण्यात, हे सुद्धा मला माहिती नव्हतं. जेव्हा ते नवीन त्यांनी बनवलं ना, तर तेव्हा मला माहिती पडलं. आता गर्दीचं म्हणाल तर ओके होती गर्दी, पण त्या मंदिराची शिस्त ती एक मला खरंच खूप आवडली. अगदी म्हणजे थोड्या जणांना सोडत होते, अजिबात पुढे पण घाई करत नव्हते. खूप छान मस्त दर्शन लोकांना करायला देत होते. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण एवढी गर्दी होती.
हळूहळू गर्दी तशी वाढत चालते आणि आम्ही पोचलो होतो 11:30च्या आसपास तिकडे. तर ही 11:30च्या आसपासची एवढी गर्दी आहे. पण जे तुम्हाला जे मुख्य मंदिर आहे, जिथे देवीचा मुख्य गाभार आहे, तर गाभाऱ्यात एंट्री नाही आहे, पण तिथे जे गुरुजी वगैरे असतात ना, तर ते लोकं ओटी वगैरे घेत असतात. तर आता हळूहळू लाईन जात होती. 10-10, 15-15 जणांना पुढे-पुढे सोडत होते. आणि हे बघा, हे देवीचं मंदिर आहे जे आत्ता बनवलं आहे. पूर्ण छान असं मस्त दगडाचं सुंदर मंदिर आहे आणि त्याच्यात तो पाऊस पडत होता, त्याच्याने तो दगड पूर्ण भिजलेला. तर त्याच्याने तो मंदिराचा जो लूक आहे ना, तो आणखीन सुंदर आणि अगदी असं खुलून येत होता मंदिराचा लूक. आणि खरंच खूप सुंदर वाटतंय. मला अगदी प्रसन्न वाटलं. तुम्ही एकदा तरी नक्की जाऊन बघा या मंदिरामध्ये. तुम्हाला जी वाईब आली आहे ना, ती नक्की येईल. तुम्हाला मी खरंच सांगतो, जी मला वाईब आली आहे. तर गर्दी होती अशी थोडीफार, पण जिथे जाऊ तिथे गर्दी असणारच असं काही नाही. भगवंताचं दर्शन आहे. तर छान असं मस्त माझं दर्शन झालं. तर आता तुम्ही म्हणाल, तू घरना ओटी घेऊन आलास, तर जर आम्ही इन केस तिथे गेलो, आपसूक म्हणजे जवळपास असो आणि आम्ही तिथे गेलो, तर आम्ही ओटी वगैरे घेतली नाही, तर असं काही नाही आहे. तिकडे बाहेर खूप सारे स्टॉल आहेत तुम्हाला ओटी घेण्यासाठी. आता मी तुम्हाला आईचं दर्शन देतो. तिथे फक्त सेल्फी काढायला अलाउड नाही आहे. बाकीचं शूट वगैरे तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही स्वतः देवीसोबत वगैरे असा फोटो काढू शकत नाही. आय डोंट नो की असं त्यांनी का रूल केला आहे. तुम्ही देवीचा फोटो काढू शकता, शूट करू शकता. फक्त तुम्ही स्वतःचं असं सेल्फी आपण काढतो ना, तसं काढू शकत नाही. तर देवीचं तुम्हाला थोडक्यात दर्शन होत असेल. आतमध्ये जो मुख्य पाषाण आहे आणि कदाचित माझ्या मते नवरात्र म्हणून ते पुढे अशा प्रकारे ठेवलेले आहे देवीची एक प्रतिमा, की तिथेच सर्व ओट्या वगैरे देता येतात. खूप सुंदर रूप आहे. असं वाटतं की मी स्वतः तुळजापुरात आहे. अगदी ते तुळजाभवानी मातेचं जसं जी तुळजापुरात आहे ना, तर अगदी तशाच्या तसं तिथे स्वरूप आहे. आणि मला खरंच प्रचंड आनंद झाला की, आणि तुळजाभवानी माहिती आहे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे. तर अशा प्रकारे आता मी देवीला ओटी दिली आहे आणि तुम्ही बघू शकता देवीचं दर्शन अगदी साक्षात तुळजापुरात आल्यासारखं वाटतंय. तर आमचं आत्ता देवीचं छान असं मस्त दर्शन झालं आणि आज षष्टीचा दिवस आहे, म्हणजे 6वा दिवस आहे आणि देवीचं खरंच खूप छान दर्शन झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथे एकदम भारी गोष्ट वाटली की ते म्हणजे अजिबात कोणीही धक्काबुक्की करत नाही. तुम्हाला आतमध्ये सिटीसाठी सुद्धा जागा आहे, तुम्हाला बसायला सुद्धा देतात, पण त्यांना पण आपण कॉपरेट करायचं, थोडा वेळ बसायचं आणि मग पुढे यायचं. पण खरंच खूप छान त्यांनी दर्शन दिलं, अजिबात धक्काबुक्की काहीच नाही. एवढी लाईन आहे तुम्हाला मी माझ्याशी दाखवली, तरी माझं 20-25 मिनटात माझं खूप छान दर्शन झालं. आणि त्यांनी ओटी जी आपण देतो त्याच्यातना परत त्यांनी नारळ आणि म्हणजे हा दुसरा नारळ आपण जो दिलेला आहे तोच नाही आहे, आणि देवीचा वेणी बस एवढं त्यांनी सगळं दिलेलं आहे. आणि आपण जे काही देऊ ते देवीपर्यंत पोहोचतो. देवीची आरती सुरू झाली आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.